नाथरा के ग्रामीणों ने बीड जिला कलेक्टर कार्यालय के सामने भूख हड़ताल शुरू की। बीड प्रतिनिधि नाथरा में प्रस्तावित स्मारक स्थल को ग्राम पंचायत प्रपत्र संख्या 8A में पंजीकृत किया जाए और प्रतिमा के सामने जीर्ण शीर्ण हॉल के स्थान पर एक सुसज्जित बौद्ध मठ का निर्माण किया जाए। गौतम आदमनी के नेतृत्व में नाथरा के ग्रामीणों द्वारा डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का एक भव्य स्मारक बनाया जाए। जिला कलेक्टर कार्यालय बीड को एक लिखित ज्ञापन दिया गया। नाथरा गांव के बौद्ध बंधुओं की पिछले कई वर्षों से की जा रही मांग के बावजूद प्रशासन ने अभी तक इस पर कोई ध्यान नहीं दिया, लेकिन ग्राम पंचायत समूह विकास अधिकारी, तहसीलदार, उप विभागीय अधिकारी परलीवी महापुरुष भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का स्मारक बनाने में आनाकानी कर रहे। इसलिए नाथरा के बौद्ध भाइयों ने आज 20 अगस्त 2025 से माननीय जिला कलेक्टर कार्यालय बीड के सामने भूख हड़ताल शुरू कर दी। इस विरोध प्रदर्शन के दौरान होने वाली किसी भी जान माल की हानि के लिए प्रशासन जिम्मेदार होगा। प्रदर्शनकारियों ने कहा कि नाथरा के सभी बौद्ध भाई बहन, जिसमें महिलाएं, पुरुष और बच्चे शामिल हैं, बड़ी संख्या में विरोध प्रदर्शन में शामिल हुए हैं। ग्राम पंचायतच्या नावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या स्मारकाची जागा ग्रामपंचायतीमध्ये नोंद घ्यावं याकरता आम्ही उपोषण जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत उपोषणासाठी। जोपर्यंत आमच्यासारखं होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सुरूच ठेवणार आहोत। हे आंदोलन चालू राहील। गेल्या अनेक वर्षापासून आम्ही हा लढा चालू ठेवलेला होता आणि सध्याही लढत आहोत आणि भविष्यातही आम्ही लढणारच आहोत। आज मौजे नाथरा, तालुका परळी, वैजनाथ, जिल्हा बीड या गावातील संपूर्ण बौद्ध समाज आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत। आमच्या मागण्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बसवण्याकरिता आमची मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक जी या नियोजित जागेमध्ये आहे त्या नियोजित जागेची नोंद ग्रामपंचायतच्या रजिस्टरला होण्यासाठी हे आमचं उपोषण आहे। आमची मागणी बौद्ध विहारासाठी आहे, जे की परळी तालुक्यामध्ये संपूर्ण गावामध्ये बौद्ध विहारात प्रशस्त असे बौद्ध विहार नव्याने निर्माण झालेले आहेत। त्याच पद्धतीनं नाथरा गावातील संपूर्ण बौद्ध बांधवाची ही मागणी आहे की आमच्या हे गावामध्ये अतिशय सुसज्ज असं बौद्ध विहार निर्माण करून देण्यात यावं। याकरिता गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक माजी समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे साहेब, बीड जिल्हा माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब, विद्यमान आमदार धनंजय मुंडे साहेब तथा सरपंच आणि तिथल्या स्थानिक लेवलच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये वेळोवेळी आम्ही त्याचा पाठपुरावा करून आतापर्यंत आम्ही मागणी मागतच आहोत। ही जर मागणी आमची अद्याप पूर्ण नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये नाथरा गावाच्या वतीनं आणि सबंध आंबेडकरी समाजाच्या वतीनं या ठिकाणी भविष्यामध्ये तीव्र असे आंदोलन करण्याचा इशारा या उपोषणाच्या स्थळावरून देत आहे। उपोषणकर्ते मी स्वतः गौतम प्रकाश आत्माने आणि उपोषणकर्ते सुधाकर माणिक किरवले, उपोषणकर्ते राजेश मारुती किरवले यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण बौद्ध समाज बांधव या जिल्हाधिकारी सर्वप्रथम सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम। आज दिनांक 20/8/2025 रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समोर आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहोत। याचं विशेष कारण असं आहे, गेल्या अनेक वर्षापासून आम्ही मौजे नाथरा, तालुका परळी, वैजनाथ, जिल्हा बीड या गावातील सबंध बौद्ध बांधवाच्या वतीने 2021-22 पासून त्या काळचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्याकडे निवेदनाच्या स्वरूपामध्ये
व स्थानिक लेवलचे प्रशासकीय जे कार्यालय आहेत त्या कार्यालयामध्ये वेळोवेळी आम्ही बौद्ध विहाराची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या बद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नियोजित स्मारकाची जागा त्या जागेच्या संदर्भामध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये नोंद करा या मागणीसाठी त्या काळापासून दिनांक 20/8/2025 अद्याप ही मागणी आमची पूर्ण नाही झालेली. याकरिता आम्ही आज उपोषणासाठी बसलो आहोत. नात्र्यात सध्या कोण सरपंच आहे आणि काय परिस्थिती? नात्र्याचे विद्यमान सरपंच अभयजी मुंडे आहेत. आणि ते सध्याचे विद्यमान आमदार परळी विधानसभा मतदारसंघातील धनंजयजी मुंडे साहेब यांचे चुलत बंधू आहेत. आणि गटनेते जिल्हा परिषदेचे अजयजी मुंडे यांचे सख्खे भाऊ आहेत. आणि आज मंत्री पंकजा मुंडेताई यांचे हे चुलत भाऊ आहेत. माजी खासदार प्रीतमताई मुंडे यांचे पण हे चुलत भाऊ आहेत. आणि संबंध महाराष्ट्रामध्ये आज गल्ली ते दिल्ली सत्ता उपभोगणारे लोक आमच्या मूळ गावामध्ये असताना आज आम्हाला रस्त्यावरती येऊन उपोषणाच्या माध्यमातून मागणी करावी लागते. हे आज आमच्या बौद्ध बांधवाचा दुर्दैवच आम्हाला असं मानावं लागेल. बीड जिल्ह्यामध्ये नात्रा या गावाचे आमचे ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे तालुका अध्यक्ष गौतमजी आदमाने आणि बौद्ध समाजातील